अखेर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विरोधकांमध्ये फूट. शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन लढवणार. रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा निर्णय. आशिष शेलार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुती एकत्र लढणार. मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढण्याबाबत शेलार शिंदेंमध्ये चर्चा. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या युती संदर्भात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली बैठक पार. शिंदेंच्या शिवसेनेची भाजपकडे 50 जागांची मागणी. यावर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. कुटुंबियातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. पक्षातील निष्ठावान महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना संधी द्या. पत्रातून आवाहन. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन. वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास. जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे आणि यांनी बजावला मतदानाचा हक्क. भोकरदन येथील प्रभाग क्रमांक 9B मधील निवडणुकीसाठी दानवे यांनी केलं मतदान. उद्या लागणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपा नंबर 1चा पक्ष राहील. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला विश्वास. भाजपा आमदार राजेश बकाने यांनी देवळीच्या जनता शाळा मतदान केंद्रावर केलं मतदान. नागरिकांनी मोठ्या संख्येने येत मतदान करण्याचं केलं आवाहन. अहिल्यानगरमध्ये भाजपात समन्वयाचा अभाव. विक्रम पासपुते नवीन त्यांनी चर्चा करून भाष्य करणं गरजेचं. निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे म्हणत आमदार पासपुतेंच्या या वक्तव्याला राधाकृष्ण विखेंनी लगावला टोला. एक प्रभाग एक जागा आणि एकाच वर्गातील 3 मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात. फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी प्रभाग 1 मधून तिघेही मित्र निवडणुकीच्या मैदानात. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या प्रचार पत्रकावर लिंबू गुलाल नारळ शिजवलेला भात ठेवून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर. प्रभाग क्रमांक 14 मधील हा प्रकार उघडकीस. पंढरपूरमधील मंगळवेढा निवडणुकीसाठी दोनही पक्षांकडून 3000 रुपयांचे पैसे वाटप सुरू. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा खळबळजनक आरोप. नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिला आणि पुरुषाला जोरदार मारहाण. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवलं. अंबरनाथच्या मातोश्री नगर या भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. भाजपनं पैसे वाटल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आणि या आरोपानंतर दोनही पक्षांमध्ये जोरदार वाद. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पुन्हा 2 गटामध्ये वाद. गांधीनगर या भागातील मतदान केंद्र भागात राडा. पोलीस घटनास्थळी दाखल होत गुन्हा दाखल. अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये गोंधळ. ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आय कार्ड असल्याचा नागरिक आणि उमेदवारांचा आरोप. नांदेडच्या धर्माबाद नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवल्याचा दुसरा प्रकार समोर. मतदानासाठी पैसे देतो म्हणून काही महिलांना गोरोबा काका या मंदिरात बसवून ठेवलं. मराठवाडा जनहित पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा आरोप केला. अभिनेता सोनू सूदनं शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर कोपरगाव येथे सुरू असलेल्या मतदान केंद्राला अचानक दिली भेट. अनेक मतदारांसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी केली होती मोठी गर्दी. उद्या होत असलेल्या मतमोजणीसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि पिंपळनेर नगर परिषद आणि शिंदखेडा नगरपंचायत मतमोजणीसाठी जोरदार तयारी पूर्ण. उद्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं सर्वपक्षीय उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना प्रक्रियेसंदर्भात दिली सविस्तर माहिती. अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या निवडणुकांसाठी आज मतदान. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज. इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये उमेदवार राजकीय पक्ष प्रतिनिधींचा आढावा बैठक. मतमोजणी दरम्यान शांतता राखण्याचे आदेश देत कोणतीही मिरवणूक, घोषणाबाजी अथवा वाद टाळण्याचे पोलिसांकडून निर्देश.
मंगळवेढ्यात मतदान सुरू झाल्यावर भाजप आणि तीर्थक्षेत्र आघाडीकडून विजयाचे दावे. दोनही महिला उमेदवारांनी विजयाचा दावा करत नगराध्यक्ष होण्यासाठी खोसला पदर. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं वाशी येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. खासदार नरेश म्हस्के उपस्थित. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. भाजपा नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि कैलास गोरंट्याल यांच्याकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी किडनी विकणाऱ्या रोशन कुडे यांच्या घरी जाऊन घेतली त्यांची भेट. सरकारनं अशा शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास मोठा एल्गार करू, बच्चू कडूंचा इशारा. अमरावती शहरामध्ये दहशत पसरवून गाड्या फोडणारे पोलिसांच्या ताब्यात. काही तासातच 18 आरोपींना पोलिसांनी केली अटक. अमरावतीचं बिहार राजकीय लोकांनी केलंय. अमरावतीमध्ये पोलीस प्रशासनाचा वचक नाही. अमरावतीमधील तरुणाच्या हत्येनंतर तोडफोड प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या जामखेड येथील हॉटेल कावेरीचे मालक रोहित पवार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक. क्राईम ब्रांचच्या पोलिसांकडून तिघांना अटक. जालन्याच्या मातोश्री नगर गोकुळधाम या भागात बैलाचा अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस. तिघांच्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. कोल्हापूरमध्ये एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की. शिवाजी विद्यापीठात विविध मागण्यांसाठी सुरू होतं एबीव्हीपीचं आंदोलन. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अॅनिमिया मुक्तीसाठी गावोगावी शिबिरांचं आयोजन. त्यानिमित्तानं माजलगाव तालुक्यातील आडगाव येथे महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण. मुंबई भाजपच्या वतीनं भंडारी समाजाचा मेळावा. भाजपकडून महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मायक्रो प्लॅनिंग. विधानसभेच्या धर्तीवर पालिकेत देखील सर्व समाज घटकांना भाजप सोबत घेणार. मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समाजाची मोट बांधणार. बीडजवळील नेकनूर ते मांजरसुंबा या रोडवर भरधाव वेगातील स्कॉर्पिओची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू तर स्कॉर्पिओचा चालक फरार असून त्याचा शोध सुरू. भिवंडीमध्ये सिमेंटचा ट्रक दुभाजकाला अंदाज न आल्यानं दुभाजकावर चढला. अनेक वाहनं दुभाजकावरून पलटी होत असल्याचं चित्र. नागपूर बोराडी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात. मोठे लोखंडी रॉडनं भरलेला ट्रक थेट दुकान भागामध्ये जाऊन उलटला. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगर राहुरी तालुक्यात उसात मादी बिबट्याचा 3 बछड्यांसह वास्तव. ऊसतोड सुरू असताना आढळला हा प्रकार. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. कामगाव तालुक्यातील शिरला नेमाने धरण या भागात बिबट्याचा वावर. शेतकरी आणि शेतमजुरांनी खबरदारी घेण्याचं वन विभागाचं आवाहन.